मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे। राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांचीही फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पैठणच्या अंतरवाली इथं संजय खाडे या शेतकऱ्यानं उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली आहे। मराठवाड्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात मंत्री उदय सामंतांनी आढावा बैठक घेतली। एमआयडीसीतील पाणी गावांमध्ये जाऊन जी गावं बाधित झाली आहे त्यातील काही रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सामंतांनी म्हटलंय। अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे 30%, 40% नव्हे तर शेतकऱ्यांना 100% मदत झाली पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून 100% मदतीची मागणी केल्याचं बांगर म्हणाले। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून कर्जमाफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। महायुती सरकारनं बँकांकडून शेतकऱ्यांची थकबाकीची माहिती मागवली असल्याचंही सूत्र म्हणाले। थकबाकी न भरल्यानं 24,73,566 शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले। ठाकरेंच्या एअरपोर्ट कामगार सेनेला शिवसेनेनं दणका दिलाय। ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनचं मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर कार्यालय उभारण्याचं काम सुरू आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जपान दौऱ्यावरून येताच कार्यालयाची पाहणी केली। नगरसेवक पदाचे तिकीट हवं असेल तर पदवीधर निवडणुकीसाठी 1000 मतदारांची नोंदणी अनिवार्य करण्याचं टार्गेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुक उमेदवारांना दिलंय। पदवीधरचं गड परत मिळवण्यासाठी भाजपकडून निवडणुकीच्या 6 वर्षापूर्वीपासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। मुंबईत आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागले होते। याला नितेश राणेंनी आय लव्ह महादेवनं उत्तर दिलंय। नितेश राणेंनी आय लव्ह महादेवची पोस्ट केली आहे। ठाकरे गटानं रत्नागिरीत गाव तिथं शाखा उपक्रम सुरू केलाय। माखजन मावळंगे इथं शाखेचं विनायक राऊतांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या तसेच रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूणमध्ये मनसेनं मदत फेरी काढली।